नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत क्लास 8 जनरल सायन्स क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, पेज नंबर 3। मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जंतू, त्याचे आपण काय बघणार आहोत, क्लासिफिकेशन बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन कसं केलं गेलेलं आहे। तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम आर लार्जेस्ट इन नंबर। तर सुरुवातीला आपण बघितलं होतं की अराउंड 87 मिलियन स्पेसीज आर प्रेझेंट अँड दिस कॅन बी क्लासिफाईड इनटू 5 किंगडम्स। सो त्याच्यामध्ये काय आहे बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर। त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचा नंबर काय आहे, जास्त आहे। हेच दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सो अगेन दे आर क्लासिफाईड, दॅट इज microorganisms. These are classified into prokaryotes and eukaryotes. Prokaryotes are bacteria and eukaryotes are protista, fungi, algae. Eukaryotes are protista, fungi and algae. This is the classification of microorganism. मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, इतके लहान असतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, मायक्रोऑर्गॅनिझम। विथ रेफरन्स टू साइज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर दॅट, म्हणजे साइज नुसार मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जंतूंचं साइज नुसार काय केलेलं आहे बघा। रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा, 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर। So 1 meter is equal to 10⁶ micrometer. That is micrometer. 1 meter is equal to 10⁹ nanometer. And 1 meter is equal to 10⁹ nanometer. So first we see bacteria. Bacteria which has size 1 micrometer to 10 micrometer. So bacteria is unicellular, म्हणजेच एक पेशी असतो, इंडिपेंडंट म्हणजेच कुणावरही डिपेंडंट नसतो, पॅरासाइटिक असतो। दिस इज द पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम। समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म्स कॉलनीज। तर बघा काय करतात, काही वेळा हे जे बॅक्टेरिया असतात ते एकत्र येऊन काय तयार करतात, कॉलनीज तयार करतात। बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल। तर बॅक्टेरियल सेल असतात ते काय असतात, प्रोकॅरियोटिक असतात आणि त्यांना काय असतं, सेल वॉल असतं। बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिलीज आर अब्सेंट। पण त्याच्यामध्ये काय असतं बघा, सेल ऑर्गॅनिलीज अब्सेंट असतं, न्यूक्लियस पण अब्सेंट असतं। दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन। तर ते रिप्रोडक्शन कसे करतात, बायनरी फिशननं रिप्रोडक्शन करतात। इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली। जर बॅक्टेरियाला फेवरेबल कंडिशन मिळाली तर तो काय होतो बघा, अगदी वेगाने वाढतो। अँड कॅन डबल देअर नंबर इन 2 मिनिट्स। आणि काय होतं बघा, त्याचे नंबर 20 मिनिट्स मध्ये काय होतात, डबल्स होतात। Here the picture, some bacteria are shown. This is the coccus, Coccobacillus, Bacillus, Fibro, comma shaped असतं बघा हे, Spiralium. These all are the bacteria. नेक्स्ट प्रोटोझोआ, साइज असते त्याची अप्रॉक्सिमेटली 20 मायक्रोमीटर। प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल। तर ते काय होतात बघा, हे प्रोटोझोन्स मातीमध्ये आढळतात, फ्रेश वॉटरमध्ये आणि सी वॉटरमध्ये।
फ्रेश वॉटरमध्ये पण असतात आणि सी वॉटरमध्ये पण असतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. तर बघा, तर काही काय होतात, हे अदर बॉडीमध्ये पण सापडतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर ते कसे असतात, एक पेशी ऑर्गॅनिझम्स असतात विथ युकॅरियोटिक सेल. आणि त्यांच्यामध्ये काय असतं बघा, युकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर. तर त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये व्हॅरिएशन्स असतात, म्हणजे वेगवेगळे बदल्स असतात. ऑर्गन्स ऑफ लोकोमेशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोजन्स. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, बाय सिंपल सेल डिव्हिजन होतं आणि रिप्रोडक्शन होतं. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामोशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. बघा, डर्टी वॉटरमध्ये प्रेझेंट असतात अमिबा आणि पॅरामोशियम. एंटोमोबिया हिस्टोलायटिका कॉज ॲमोबिसियस, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉज मलेरिया. तर मलेरियामध्ये कोणता असतो, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. युग्लिना, दॅट इज ॲटोट्रॉपिक. सो this is Paramecium, Entomobia. These are the protozoa. So fungi size approximately 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies. तर हे कुठे सापडतात, ज्यावेळी डिके चालू होतो ऑर्गॅनिक मॅटरचं किंवा डेड बॉडीज, मृत पेशींचं, त्यावेळी काय होतात बघा, आपल्याला हे फंगाय आढळतात. प्लांट्स अँड ॲनिमल्सच्या डेड बॉडीवरती ज्यावेळी डिकेशन चालू होतं त्यावेळी आपल्याला हे फंगाय सापडतात. दीज आर युकॅरियोटिक ॲनिमल्स. तर ते कसे असतात, युकॅरियोटिक असतात. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. तर काही आपण बघा उघड्या डोळ्यांनी पण बघू शकतो आणि याच्यामधले काही काय असतात, युनिसेल्युलर असतात. स्पॅरोट्रोपिक absorb their food from decaying organic matter. They reproduce sexually and asexually by cell division or by budding process. For example, baker's yeast, candida mushrooms. So algae size approximately 10 micrometer to 100 micrometer. They are aquatic, eukaryotic, unicellular, autotrophic organism. Photosynthesis is carried out with the help of chloroplast present in the cell. Chlorella, Chlamydomonas. Very few species of algae are unicellular. तर व्हेरी फ्यू स्पेसिस जे algae असतात त्या काय आहेत, युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. तर त्याच्यामध्ये बहुतेक प्रमाणात मल्टीसेल्युलर म्हणजेच बहुपेशी आणि व्हिजिबल विथ नेकेड आहे. तर आपण ते उघड्या डोळ्यांनी पण बघू शकतो, अशा प्रकारचे असतात. बघा इथे दाखवलं आहे algae, दॅट इज क्लोरिला. आणि ते काय करतात बघा, त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट असतात आणि ते फोटोसिंथेसिस सुद्धा करतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं प्रेझेंट, क्लोरोप्लास्ट असतो, म्हणून त्याला म्हणतात क्लोरिला. सो व्हायरसेस साइज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under the microbiology. Viruses are extremely minute. They are 10 to 100 times smaller than bacteria. Viruses म्हणजेच विषाणू बघा, आणि ते कसे असतात, 10 to 100 times smaller than bacteria पेक्षाही खूप लहान असतात. ते कॅन बी सीन ओनली द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि ते आपण कशाने बघू शकतो, फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघू शकतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. तर
ते इंडिपेंडंट असतात. व्हायरस इज लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए. तर व्हायरस हा काय असतो? लॉंग मॉलिक्यूल असतो कशाचा? डीएनए, दॅट इज deoxyribonucleic acid, or RNA, that is ribonucleic acid covered by a protein coat. आणि त्याच्यावरती काय असतो? प्रोटीन कोट असतो. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और animal cells and produce their own proteins with the help of host cells and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. आणि ते काय करतात बघा, त्यांच्याजवळ असलेल्या होस्ट सेल असतात त्या डिस्ट्रॉय करतात आणि काय होतात? ते फ्री होतात. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि काय करतात? ते फ्री झालेले व्हायरस अगेन काय करतात? इन्फेक्ट न्यू सेलला काय करतात? इन्फेक्ट करतात. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल्स. आणि बघा या व्हायरसमुळे काय होऊ शकतात? मेनी डिसीज होऊ शकतात. कुणाला? प्लांट्स आणि ॲनिमल्स, म्हणजे झाडांना आणि वनस्पतींना आणि प्राण्यांना. सो हिअर सम व्हायरस, दॅट इज टोमॅटो विल्ट व्हायरस. सो दिस इज द व्हेरी स्मॉल and we can see only the microscope and the study in the under microbiology. Thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Maths and English.